हॅलो. हा नाही नाही मॅडम घेतलेत ना सगळी मेजरमेंट. कॉलेजला सगळी व्यवस्थित घेतलेली आहेत. नाही कधीतरी बघून चाल. हा घेतले. नाही नाही मॅडम देतो ना देतो. सॉरी आहे मने आहे लक्ष. सॉरी हो हो नाही येताना घेऊन येतो. येतो हो. शोभे बरेच दिवस झाले मी तुझ्याकडे बघते. मी तुला जे सांगितलं होतं शिकवलं होतं ते सगळं विसरून गेलीस तू. काय विसरले मी? हे नवऱ्याला कसं मुठीत ठेवायचं सांगितलं होतं मी तुला. मास्टर तुझ्या हातातून सुटत चाललाय. आई असं काही नाहीये. उगाच कशाला मोनाला त्रास द्यायचा? हेच चुकतंय तुझं. पुरुषांवरती अतिविश्वास ठेवू नये. शेवटी पुरुष तो पुरुषच. कधी विश्वासघात करत काही सांगता येत नाही. आणि हा नवरा घरात प्रमाणापेक्षा जास्त चांगला बघायला लागला ना नक्की समजायचं त्याचं बाहेर काहीतरी शिस्त आहे. हा आणि तू तर काय घरातच एक बॅद आणून ठेवली. ही परत घसरली त्या भानूवर. काय त्या भानूने तुझं घोडं मारलं ना मला काही कळतच नाहीये. अगं इतकी सुंदर तरुण मुलगी सतत घरात वावरत असते मग पाय घसरणार नाही हे कसं शक्य आहे? अख्खी चाळ तिच्या मागे पागल आहे आणि ही मालक 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 कोणत्या मास्टरच्या मागे. काय नाही हे? आता ती घरात आहे की नाही कामाला, मग घरातल्याला काय हवं नको ते तीच बघणार ना. तेच ना मास्टर डॅला काय हवं नको ते तिला बरोबर कळतं. अगं कित्येक वेळा गुलू गुलू करताना मी स्वतः पकडले पण तुझा माझ्यावर विश्वास नाही ना. मोन्या आलाच बरं झालं. ती चहाची भांडी ठेवलेत ना ती घासून घे आणि रात्रीच्या जेवणाची तयारी कर. आणि हे बघ तो फॅन पुसून घे. एवढी धूळ झाली त्याच्यावर रात्री वारा सुद्धा लागत नाही. हॅलो. हा हो नाही माप लिहून घेतलेत ना. हो सांग एक मिनिट सांगतो. हा सांगतो आहे वही आहे माझ्याकडे. थांब एक मिनिट. पडली वही. थांबा सांगतो. नाही नाही सांगतो एक मिनिट. उलटी झाली हो वही. थांबा माप उलटी कशी सांगणार तुम्हाला. हा तुला वजा केल्यावर आयुष्य उरत नाही. आयुष्याचं गणित सुटे ना प्रेमाची उकल. हे वेगळंच आहे. थांबा नाही वही माझीच. एक मिनिट थांबा. सॉरी चुकून. थांबा सांगतो हा तुम्हाला. तुझं पाऊल पहिली भेट तू आणि मी आणि पाऊस. काहीतरी थांबा मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. हा काहीतरी गोंधळ करतो तुम्हाला फोन. मास्टर डॅ हो काय रे काय हे धंदे चालले तुझे? हो नाही कविता करायला लागलास तू? हो नाही हो माझ्या नाही येत कविता या. बघितलं शोभे वही याची हा आणि आता म्हणतोय माझी वही नाहीये. शोभा वही माझीच आहे पण एक कविता कशा आल्या वहीत मला माहित नाही. मोन्या तुला लाज नाही वाटत? हा काय चाललंय हे नक्की खरं खरं सांग. मला नाही माहिती शोभा. हा ए थांब आणि कडे बघू दे मला. आणि कडे शोभे कवितेचं नाव पण लिहिलंय भानामती. हा म्हणजे यांनी भानूसाठीच लिहिल्या त्या कविता. हो नाही कशावरून? आता तुला कसं कळत नाही? भानामती म्हणजे भानू. भानू कुठे आहे? मला नाही माहिती. झालीये काम करतीये. चल हा चल हे धर रे हे बाजूला.
भानू, मी विचारलेल्या प्रश्नाची नीट आणि खरी खरी उत्तरं द्यायची. होय. कविता येते का? कविता? शुभे, मेळमेळीत काय विचारतेस? जरा खडसावून विचार ना. तू मुद्दाम करते सगळं. हा, कविता येते का? कविता म्हणजे? म्हणजे ते इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? हा, पोएम. पोएम हा, येतं ना मला, येतं. येते? तू तर मला म्हणाली होतीस की शाळेत शिकलीच नाही म्हणून. हा, म्या नाही शिकले, पण शाळेतली पोरं तर शिकले आहेत ना. त्यांनी मला शिकवलं. तू किती छान दिसते, फुलपाखरू सारखी. शुभे, तिची कविता म्हणायची पद्धत बघितलीस का? हा, आधी म्हणते छान किती दिसते, आणि आपल्या अंगावर येणार म्हणून सर्व करायला त्याला फुलपाखरू लावलं. हा, तिचा ना माझा पक्का डाऊट आहे. मीच बिघडवले मास्टरला, म्हणून तर तो अचानक कवी झाला ना. विचार विचार. मला सांग, मोन्या कोणाकडे बघून कविता करत असेल? मालकांना कविता येते? शक्यच नाही. अगं खरंच, आम्ही आता आमच्या डोळ्याने बघून आलोय. वहीमध्ये आहेत कविता. मालकांनी मला कधी सांगितलं नाही. शुभे, हे सगळे मुद्दाम करते. त्या दोघांचा काय तर डाव असणार. मावशी, अहो मोठ्याने बोला ना, मला काय ऐकू येत नाहीये. त्या मोन्याला ना मी आता सोडत नाही. चल चल, ए, तू इथेच थांब. जागची हल्लीच ना तर याद राख. चल गा. कसं झालं? वही कुठे गेली? सगळी माप ते वहीत लिहून ठेवली होती. वही काय कर. हॅलो म्हात्रे, मिळाली का वही? लवकर वापस सांगा, उशीर होतोय. अहो अहो वही आहे, पण वहीत माप नाही. त्यात वहीत कविता सगळ्या लिहून ठेवल्यात. हो काय कविता? हो ना. म्हात्रे, तुम्ही इतके रोमॅन्टिक असाल असं वाटलं नव्हतं. अहो, नाही हो, मी माझ्या नाही आहेत कविता त्या. म्हात्रे, आता कशाला लपवताय? एक काम करा, त्यातली एक छानशी कविता वाचून दाखवा ना. हो, नाही 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 नाही. अहो असं काय करताय? दुसऱ्या कोणाच्या तरी कविता आहेत ना, दुसऱ्याचं असं पर्सनल काही वाचणं बरोबर नाही. हो अहो, एवढा कसला विचार करताय? काही होत नाही, वाचा तुम्ही. अहो अहो पण नको ते. मला सांगा, कवी कविता कशासाठी करतो? लोकांनी त्याच्या कविता वाचल्या पाहिजेत म्हणूनच ना. वाचा हो तुम्ही. अहो असं कविता वाचल्या नाहीत कधी. थांबा, प्रयत्न करतो. कशाला कोरड पडली आहे? थांबा. का करत कोणी कोणावर प्रेम? का करत कुणी कुणावर प्रेम? प्रेम तर एक शॉक आहे. गाडी असते रुळावर, पण तुझ्या समोर माझ्या रूपी मेगा ब्लॉक आहे. म्हात्रे, हे फारच विनोदी होतं. एखादी इमोशनल कविता असेल तर ती वाचून दाखवा ना. अहो अख्खी वही कवितांनी भरली, पण तुम्हाला उशीर होतो म्हणताय ना. असू दे, तुमचं हे टॅलेंट आजच कळतंय मला. मग तुमचं कौतुक नको का करायला? काम काय रोजचीच आहेत, होतील. तुम्ही वाचा ना कविता. माझं टॅलेंट कसलं वाचून दाखवतोय फक्त माझं. प्लीज म्हात्रे, नाही म्हणू नका. फक्त एक कविता प्लीज. थांबा. ह्या आकाशातील चंद्र तारे तुला न्याहारीला देईन. कधी मध्येच मुडाला तर तुला फिरायला नेईन. तू म्हणत असशील तर मी श्वास घेईन. तू म्हणत असशील तर मी जीवही देईन. तुझ्यासाठी हवं ते करेन अगदी सगळं.
अट फक्त एकच, तू फक्त हो म्हण. म्हण. मी फोन ठेवतो. काय हो, काय झालं? नाही काय नाही मामा, माझी बायको आणि सासूबाई आल्या तिकडे. मी ठेवतो फोन. बरं बरं, पण मापा आठवणीने सांगा. नाही तुमच्याकडे मी तुम्हाला पाठवतो. ठेवला. हॅलो ठेवला. हॅलो 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 हॅलो. मास्टर्या, काय रे? काय? कुणाचा फोन होता? हा विजया मॅडम, माया मॅडम, प्रिया मॅडम आमच्या बुटीक मध्ये काम करतात त्या. अरे 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 अरे, किती लपडी रे तुझी. हा, साडी ते ऑफिस मध्ये दोन लाज लजे काय आहे का नाही? अहो, असं नाहीये सासूबाई. बघितलं शोभे, समोरासमोर पकडून सुद्धा ना कबूल होत नाहीये. शोभा तू असं खरंच नाही, खोटं नाही बोल. कपास, खूप वेळा सहन केलं, खूप वेळा ऐकून घेतलं, पण आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. मला फसवतो, विश्वासघात केलास मोहन्या. शोभा कसं फसवीन मी तुला? माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, या वहीवर नाव पण नाहीये. ही वही माझी नाहीये, कविता माझ्या नाहीये. शोभा खड्ड्यात घाल ती वही तुझी. अरे नाव नसलं म्हणून काय झालं रे? पण एवढ्याने तू सुटलास असं समजू नकोस. अहो सासूबाई, मला तसं म्हणायचं नव्हतं. तेच तुला काय म्हणायचं असते, काय म्हणायचं नसते ना, ही चांगली ओळखून आहे. हा, शोभा शोभेच्या आत्ता डोळे उघडले. शोभा, या कविता मी केल्या नाहीत. आता मी काय करू जेणेकरून तुझी समजूत पटेल? शोभे, याच्या या नाटकांवरती जाऊ नकोस. हा अजूनही फसवतोय. अगं नाही शोभा. ठीक आहे, तू मला आता प्रूफ दे की तुला खरंच कविता करता येत नाही. काय बडबडतेस का? कविता माणूस करू शकतो हे सिद्ध करता येतं, कविता करताच येत नाही हे कसं काय सिद्ध करता येणार? टीव्हीवर मागच्याच आठवड्यात मी पाहिलं होतं. एका चित्रकाराने असं सांगितलं की मी काहीही पाहिलं तरी मला त्याच्यात चित्र दिसतं. कला ही अशीच असते. मग हा जर कवी असेल तर काहीही झालं तरी याला कविता सुचणारच ना. हा शोभे, हा परत तुला फसवेला फसू नकोस. शोभा, मी तुला फसवू शकत नाही. मी दुसऱ्या कोणावर प्रेमच करू शकत नाही. नाही मग जुळेल असं बोलला हा. शोभे, हा कविता करू शकतो. हा इतकी वर्ष तुला तो फसवत आलाय. अहो नाही कविता. गप बस मेल्या. एक तर माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लावलीस. खरंच परमेश्वरा, माझ्याकडनं कुठली चूक घडली होती रे, म्हणून हा असला जावई मला दिलास. अहो तुम्ही समजताय तसं मोन्या, नाही. तू आता शांतच बस. मावशी आणि ताईंनी मालकांचं काय केलं असेल? मी जाऊ का? नाही, नको. त्यांच्या समोरच प्रकट झाले तर लई मोठा प्रॉब्लेम होईल. काहीतरी केलं पाहिजे. मालकांना ना वाचवायला पाहिजे. काय करू म्या? बघते काय चाललंय ते. शोभा, माझ्यावर विश्वास ठेव. मगाशी चुकून माझ्या तोंडून ते वाक्य निघालं. हा, म्हणजे शोभे याला असं सांगायचंय हा फार मोठा कवी आहे आणि नकळत त्याच्या तोंडातून असे शब्द बाहेर पडतात. अहो नाही हो सासूबाई. मोन्या, कोणासाठी लिहिल्यास या कविता? सांग ना. आता तर मला फसवलंच आहेस, निदान खरं तरी बोल. हा, देती बाई. धर. अरे तू थांब ना. धर. हा, हा, त्या कविता निगोळ घातलाय काय? होई कोरी आहे काय? कसं होईल? आणि बघूया. ठीक आहे, बघू. हा, कविता कुठे गेल्या? म्हणजे शोभे हा मगापासून मनाने सगळ्या कविता करत होता. तो नेहमी कविता करत असणार आणि कुठेतरी लिहून ठेवत असणार आणि मग याला सुचत असणार. हा, शोभा,
वही कोरी आहे. हो हे काय पण असं कसं झालं? म्हणजे अगं मी स्वतःच्या डोळ्यांनी मगाशी याच्यात कविता पाहिल्यात शोभा. मोन्या तुला कोऱ्या वहीमध्ये सुद्धा कविता दिसतायत. म्हणजे नक्कीच तू कवी आहेस. हा अजून एक पुरावा. सुबेश हा फक्त विषय बदलण्याचा प्रयत्न करतोय. हा स्वतः कवी आहे. फसू नकोस हा. हो सासूबाई, मला सिनेमाची गाणी लक्षात राहत नाहीत. मी कविता कशा करीन? हे गबरे हे सगळे ना तुझी नाटके आहेत. शोभा, मी खरंच नाही कविता करत आणि ही वही माझी नाहीये. मग ही वही कोणाची आहे सांग मला. ही वही हा? हा. तुझी कशी रे? अरे मोहन काका, सकाळी नाही का आपला एकमेकांना धक्का लागला तेव्हा आपल्या वया एक्सचेंज झाल्या. तू माझी वही वर घेऊन आलास आणि मी तुझी वही कॉलेजला घेऊन गेलो. म्हण्या, देवासारखा धावून आलास रे बाबा. जीव जाता जाता वाचला माझा. ते सगळं ठीक आहे. ही तुझी वही. हे बघ, हे पण ती वही कोरी आहे, त्यात कविता नाही आहेत. तर काहीही असतं ना. अरे मी स्वतः लिहिल्यात कविता याच्यात. थांब मी दाखवतो. हे बघ, हे बघ, है की नाही? हे काय सगळ्या कविता आहेत त्याच्यात. हा? म्हणजे मी आत्ता वही बघितली होती, कोरी होती आणि कविता कशा आल्या? अहो मावशी, प्रेम डोळ्यांनी नाही मनाने केलं जातं. त्याच्यामुळे कविता वाचायला ना डोळे नाही मन लागतं, मन. अशाच कोणालाही नाही दिसत त्या. ए मन्या आला मोठा कवी. चल निघ आता. हो हो, पण मोहन काका थँक्स. हा का रे? अरे मोहन काका, काय झालं माहितीये, मी खरं तर ही माझी कवितांची वही आहे ना ती कॉलेजला घेऊन जाणार होतो सगळ्यांवर इम्प्रेशन मारायला. पण नेमकी आपली वही एक्सचेंज झाली आणि ही तुझी डिझाईनची वही माझ्या हातात आली. ह्यात तुझे डिझाईन्स आहेत ना, तर त्या आमच्या वर्गातल्या एका मुलीने बघितले, तिला खूप आवडले आणि क्लासच्या सगळ्या मुली तुटून पडल्या. सगळी मुलींची गर्दी माझ्या भोवती होती. मग त्याच्यासाठी तुला थँक्स. आता बघ फक्त तुला ऑर्डर येतात की नाही बघ. कोणा म्हणजे बरंच झालं तू वही घेऊन गेला असते. काय शोभत आहे? हा चला चला येतो मी आता. अरे हा, कपड्यांवरनं सॉलिड कविता सुचले, ऐको. नको, आधीच तुझ्या कवितांमुळे रामायण घडले, आता आणखीन नको. जा. कलेची कदरच नाही खरंच. खरंच नाही, पण आता नंतर करतो हा कदर. पण बरं झालं समत्यांची गैरसमज मिटली. हो पण सोबत आहे तुम्ही मालकांवर असा संशय घ्यायला नको होता. मोन्या सॉरी, मला माफ कर. अगं काही हरकत नाही शोभा. संसार म्हटला की एवढं होतच राहतं ना. आई कसला विचार करतेस? कवितांचा. गप्पा बस. तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे मी मोन्यावर संशय घेतला. झालं समाधान तुझं? अगं पण कविता एकाएकी गायब झाल्या आणि परत आल्या कशा? तू गप आता. चल खाली. मोन्या सगळे काम पटापट आवर. हा आणि तुझा हात चालू आणि पंखा साफ करायचा, लक्षात आहे ना? हा चल तू खाली चल. अगं पण तू शुभे खाली चल, तू थांबू नको इकडे. कविता तू चल. हे सगळं कसं काय झालं काही कळलंच नाही हो. मालक तुम्ही विचार करू नका. जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत असंच होणार आणि मी कायम तुमच्या बरोबर असणार. हो. चला आपण काम करूया. अरे थँक्यू. अहो थँक्स मला कशाला म्हणताय? मन्याला म्हणा, त्याच्यामुळे तुम्ही आज वाचलात. हो